मराठा समाजाचा संघर्ष कुठेतरी थांबला आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा संघर्ष आता सुरू झालाय। कारण आहे मराठा समाजाचा ओबीसीत होत असलेला समावेश। जरांगेंनी मराठा समाजाची ताकद उभी केली, सरकारकडे मागण्या केल्या आणि त्या मागण्या मान्यही करून घेतल्या। तर दुसरीकडे जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यामुळे ओबीसी नेते आक्रमक झालेत। एकीकडे भुजबळ यांनी काही ओबीसी नेत्यांची बैठक घेऊन आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही ओबीसी नेत्यांची बैठक घेत एक यात्रा काढायचं ठरवलं आहे। भुजबळांच्या भूमिकेच्या संदर्भात मी सांगितलं की मी त्यांना ती मांडलेली भूमिका जी आहे त्यांना माझं समर्थन आहे। मी समर्थन या संदर्भातलं स्पष्टपणे सांगतोय की ती आज ओबीसीची भूमिका जी मांडत आहेत, ज्या पद्धतीनं मांडत आहेत, ज्या पद्धतीनं ओबीसी समाजावर अन्याय होताना दिसतोय त्याला माझं समर्थन आहे आणि मी नक्की त्यांना समर्थन ओबीसी म्हणून देणार आहे। आणि आमच्यामध्ये कुठलेही वाद असण्याचं काही कारण नाही। ते वेगळेच पक्ष वेगळे आहेत, पण ओबीसी म्हणून त्यांची भूमिका आणि माझी भूमिका एक आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय। आणि म्हणूनच आम्ही 5 तारखेपासून 5 फरवरीपासून ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा आमची जी शक्तीस्थळ आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व ओबीसीचा समाज चैत्यभूमीपासून सुरुवात करून आम्ही फुले, शाहू, आंबेडकर ही जी आमची शक्तीस्थळ आहेत याबरोबरच पोरादेवी असेल, चौंडी असेल, भगवानगड असेल, गोपीनाथगड असेल आणि जेजुरी असेल, जीवा महाल, छत्रपती शाहू महाराजांची समाधी असेल आणि जीवा महालांच्या समाधी स्थळ आहे। जीवा महालांचा होता जीवा म्हणून वाचला शिवा, मरणार माहीत होतं तरी महाराजांचा जीव वाचवणारा हा बहुजन समाजातला जीवा, याच्याही स्फूर्तीस्थळी गेलं पाहिजे, शिवा काशिंदाच्या स्थळी गेलं पाहिजे। असं एक 5-6 दिवस आम्ही या स्थळी जाऊन स्फूर्ती आम्हाला द्या, आमच्या हक्काचं संरक्षण करायसाठी आम्हाला हिंमत द्या, ताकद द्या, ही मागणी करायसाठी या बहुजनांच्या स्मृतीस्थळावर आम्ही जाणार आहोत। आणि हे इथून जाऊन आल्यानंतर यांची स्फूर्ती मिळण्यासाठी हे आमच्या संपूर्ण 500,000 गाड्यांचा ताफा हा त्या स्थळावर जाईल आणि शपथ घेऊन की आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी आम्ही एक आहोत या शक्तीनिशी तो उभा राहील। आणि 20 तारखेला आम्ही संभाजीनगरला विराट अशी ओबीसीच्या हक्काच्या संरक्षणासाठी कुणाला दिलाय याचा विरोध म्हणून नाही, आणि हे लक्षात घेतलं पाहिजे कोणी, आणि आमच्या अंगावर कोणी येण्याचा विषय नाही। आम्ही त्यांना सचेत करतो आमच्या हक्काच्या संरक्षणासाठी। तुम्हाला मिळत असताना तुम्ही मिळवलात, पण आता मात्र आमच्या हक्काच्या संरक्षणाची पाळी आली आहे। त्यासाठी संभाजीनगरला 20 तारखेला आम्ही सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही 20 तारखेला संभाजीनगरची सभेमध्ये भुजबळ साहेबांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत, त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण देणार आहोत। सर्व ओबीसी महाराष्ट्रातला त्या ठिकाणी एकत्र यावा, एकत्र येऊन लढावा, आपल्या हक्काचं संरक्षण करावं, संविधानिक संरक्षण करावं, ही त्यामागची भूमिका 20 तारखेमध्ये आम्ही मांडणार आहोत। तर अशा प्रकारे आता ओबीसी समाजाने सुद्धा शक्ती प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे। सत्ताधारी ओबीसी नेते आणि विरोधक ओबीसी नेते अशा 2 बैठका झाल्या आहेत। त्यामुळे ओबीसीच्या लढ्यासाठी हे सर्व ओबीसी नेते एकत्र येतात का, मोठी ताकद ओबीसींकडून उभी केली जाते का, आणि सरकार काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता ओबीसी नेत्यांचं आक्रमक होणं याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा।